आपण प्रवेशद्वाराच्या उजव्या साईडला ज्या खुर्च्यांवरती लहान मुलं बसलेले आहेत त्या सर्व लहान मुलांना विनंती असेल की आपण समोर येऊन बसा, जेणेकरून आपल्या माता भगिनींना या कार्यक्रमाचा आनंद घेता येईल. सर्व लहान मुलांना विनंती की आपण समोर येऊन बसा. कृपया सर्व लहान मुलांनी आम्हाला लागते चला त्यापुढे मोठ्या माणसांना खुर्च्या भेटते बसायला कृपया मंडळाला सहकार्य करा. सर्व लहान मुलांनी तरुण मुलांनी इकडे समोर येऊन बसा. आपण माता भगिनीसाठी हा मंगळामूर्ती श्री ध्रुवप्रिय गजानन महाराज की
Halo, halo. Halo, halo. Halo, 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 check. Halo, 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 halo. हॅलो राजाला दोन महिन्यांचा कसला दिला होता त्या त्याच्यामुळे कसा हलवायचा म्हणून बोल बरोबर आहे का म्हणून सांग हॅलो 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 हो आला मध्ये हॅलो राजूला मला ह्यांना काय कळत नाही पण मला कळतोय हॅलो 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 मी सांगतोय हॅलो आवाज येतो सर्वांना येतोय ना आवाज येतोय ना कार्यक्रम आपला आहे दोन्ही शाही तुमचेच आहेत आम्ही काय आमचं नाही तुम्ही आमचं आणि आम्ही तुमचं आणि म्हणून मित्रांनो हॅलो यांचा काय तुला उत्तर आहे पण मला हॅलो हॅलो चेक 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 कॉर्नरला आवाज थोडासा द्या हॅलो 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 चेक 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 हॅलो 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 आवाज नक्की सर्वांना येतो ना मित्रांनो हे कशाचा निश्चित सांगा गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आपला कार्यक्रमाला घरी मजा येणार त्याच्यावर निश्चित आणि म्हणून या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करणार होतं माझे प्रतिस्पर्धी शाही आदरणीय सन्माननीय शब्दार्थ जाधवगार बाई विकासजी नागोरे बोवा शाहीरला विनंती करतो की शाहीर कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर आपण आपलं प्रमाणपत्र आणि आपल्या प्रश्नाचे उत्तर घेऊन यायचे माझा लेखी विषय घेऊन जायचा किती मग तुझ्या गावा किती रात्रीला जागावा किती मग तुझ्या गावा किती रात्रीला जागावा केलं हवानी सार तुझ्या माझं काळी जवाना हे मनात बसला गालात बसला प्रेम झालंय मला आला मनात बसला गालात बसला आणि प्रेम झालंय मला मग कशी विसरून जाऊ तुला माझ्या अरे गुलाबाच्या तुला कशी विसरून जाऊ तुला तू गुलाबाच्या फुला आणि म्हणून रसिक राजा विनम्री हा बाबा तुझ्या शब्दामध्ये होते म्हणायचं आहे काय लक्षात तू भीमाय बापा देवा त्या चरणावर विसावा या भोळ्याने कराची ही नाव पैल तिरी नावा हो सभरंगणी तुझ्या चरणी आधार द्यावा मला आहो सभरंगणी तुझ्या चरणी हा आधार द्यावा मला
मी सादर करता कला ही माझी मानवंदना तुला मी सादर करता कला ही माझी आहे मानवंदना तुला या नटेश्वराला सर्वप्रथम देवाला अभिवादन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजधिराज योगीराज बहुशत प्रतिपालक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत या हिंदुस्थानचं धोरणधनी राजे शिवछत्रपती शिवरायांना शाही माणा समजला करून सिंहाचा छावा छत्रपती संभाजीराजांना मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना मानाचा मुजरा करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव क्रांती सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देवार वंदन करून या मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती हिंदुहृदय सम्राट अखंड महाराष्ट्राचा राजा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना शाहिरी मानाचा मुजरा करून या मुंबईच्या रखवाली तुमची आमची पालनहार आई अंबा देवीच्या चरणावरती नतमस्तक होऊन सुंदर पवईचे आराध्य दैवत श्री दुर्गाप्रिय गणरायाच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावची माऊली माझी पालनहार माझी माठ राखील आई सदाई प्रतिष्ठेच्या चरणावरती नतमस्तक होऊन आजच्या या कार्यक्रमाची आशीर्वाद श्री दुर्गाप्रिय माऊली प्रतिष्ठान यांच्या संस्थेने काही आणि तुला असा नाताचा जगदी सामना करण्यात आयोजित करण्यात आलेला आहे तरी या ठिकाणी खरेदीवाले श्री जोगाई कोकश्री नाच मंडळ ही शाही राजेश्री मुक्काम सभेने तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा सुनकाय देवी नृत्य कला मंडळ अडूर गुहागर मुंबई यांच्या वतीनं साधलेल्या भाषा या तमाम नाचकला प्रेमी गायक प्रसिद्ध प्रेक्षकांना शाही मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा आणि म्हणून मित्रांनो आजचा औचित्य आहे आजच्या कार्यक्रमाचे यजमान या ठिकाणी शाखेला सेवेची संधी उपलब्ध करून दिली श्री दुर्गाप्रिय माऊली प्रतिष्ठान या माझ्या सर्व मंडळाचे पदाधिकारी प्रतिष्ठित मान्यवर महिला वर्ग या सर्वांना या ठिकाणी प्रथमतः लाख लाख धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो की आपण या मुंबई नगरीमध्ये जी स्वप्न नगरी आहे प्रत्येक माणसाची या स्वप्न नगरीमध्ये आज मित्रांनो श्री गणेश होते आम्हा दोन्ही शाहीरांचा तुमच्या माध्यमातून आणि म्हणून एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो स्वतःसाठी होऊन जाऊ देत कारण दोन्ही शाहीरांनी आम्ही मित्रांनो आम्ही आमचा साथ ज्या दिवशी चढवला त्या दिवशी चढवूनच ठेवणार आहे गोवाने आज त्यांचा साथ उतरवलेला परत चढवलेला आहे त्याचा श्री गणेश होते तुमच्यापासून आणि आम्हाला दोन्ही शाहीरांना या कार्यक्रमाचे या ठिकाणी एक भाग बनवलं घटक बनवलं त्याबद्दल आपल्या सर्वांसाठी आभार मानतो आणि म्हणून मित्रांनो ज्यांच्या सोबतीनं आजचा कार्यक्रम या ठिकाणी घोडी घेऊन जातं ते माझे संगीतकार माझे पाटील राहते आज मला ढोलकीला साथ करतात माझे बंधू श्री बाबे ज्यांनी अनेक अशा रियालिटी शो मध्ये आपण ढोलकी वाजवलेली आहे विश्वासाला सुद्धा आज मला ढोलकीला साथ करतात त्याचप्रमाणे
बँजोला मला साथ करतात माझे बंधू रवींद्र बेसरे, कीबोर्डला मला साथ करतात माझे बंधू ज्यांचं प्रत्येक गाणं दर वर्षाचा गण त्यांचा आपल्या कोकण वाचण्यासाठी परवाने असते. यावर्षी तसंच काही आपल्याला निश्चित नवीन या ठिकाणी पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल. पंकजाला काकाणे आज मला कीबोर्डला साथ करतात, ऍक्टोपॅडला मला साथ करते माझा भाऊ प्रणव काकाणे, शैलीला मला साथ करतात माझे बंधू रघुनाथ जाधव आणि आपल्यापर्यंत मित्रांनो हा आवाज पोहोचवण्याचं काम करतात आपल्याच रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्या स्वतंत्र सुपुत्र दापोली तालुक्यातील अशोक गावचे सुपुत्र आमचे राजदादा पड्याळ आणि त्यांची संपूर्ण सर्व मंडळी या ठिकाणी शाहीर मला समजला करून मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी ही कोकणची लोककला मित्रांनो ज्यांच्या माध्यमातून समांतर कोकणातील घरापर्यंत वाडीपर्यंत घराघरापर्यंत पोहोचली ते माझ्या कोकणातील युट्यूबर्स आज बरेचसे मित्रांनो नाटका लागले बघा ऐकायला काय कुठं पण बघा तिकडे कामाला आहे बघा तिकडे डावीकडे बघा उजवीकडे बघा माझं नाही फक्त थोडंच नाही आहे पण सगळीकडे काम करू लागले आणि मित्रांनो सांगायला अभिमान वाटतोय येत्या 21 जूनला मी स्वतः शाहीर राजेश निकम आणि शाहीर विकासजी जांभोरे असा आमचा 2 शाहिरांचा सामना कोकणातील युट्यूबर्स या माझ्या मित्राने आयोजित केलेला आहे आणि तब्बल 15 दिवस अगोदर मित्रांनो सामना हाऊसफुल गेला आहे. तर माझ्या मित्रांसाठी जोरदार टाळ्या आपण जाऊ दे. 15 दिवस अगोदर मित्रांनो ही काय साधी सोपी गोष्ट नाही. 15 दिवस अगोदर 2 गुरुवारी आणि मी कौतुक एवढ्यासाठीच करेन की माझ्यावरती विश्वास त्यांनी सतत तिसऱ्यांदा ठेवला ही माझी हॅट्रिक आहे युट्यूबर्स मध्ये आयोजनाची आणि म्हणून मित्रांनो तुम्हाला देखील या लाख लाख धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी शाहिरांची सोबती आणि माझे आधारस्तंभ माझे पाठीराखे आमचे गणपतदादा लांबोले असतील आम्ही सचिन दादा कोल्हापुरे असतील आणि आमची सर्व शाहिरांची मंडळी या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा वजरा करून मित्रांनो आजच्या कार्यक्रमासाठी आमची शिष्यमंडळी देखील उपस्थित आहे. आज मला कोरसचा साथ करतायत माझे शिष्य वेदांतजी जाधव प्रमोदजी गोवळकर प्रशांतदा मांडवकर या सर्व माझ्या शिष्यमंडळीने या ठिकाणी शाहिरी मानाचा वजरा करतो. अजून मित्रांनो या गर्दीमध्ये कोणी शाहिरी वर्ग गुरुजन वर्ग उपस्थित राहिले असतील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित राहिले असतील वेळा अभावी न कळत जर कोणाचं नाव राहून गेलं असेल मित्रांनो तर या शाहिराला या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. त्याप्रमाणे शाहिरांचे सर्व संगीतकार आज सगळ्यांनी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याच्यामध्ये आज शाहिराला बँजोसाठी साथ करतायत कोकणातील या लोककलेतील एक बुलंद असे बँजो प्लेअर आमचे सतीश भाऊ साळवी आणि आमचे अजय दादा असतील सर्व आमची मंडळी या सर्वांना मित्रांनो शाहिरी मानाचा मुजरा करून मित्रांनो आता सर्वांना मुजरा झालेला आहे बरोबर आहे ना रीती रिवाज झालेला आहे बरोबर आहे ना. बरं सर आज बायको उभी आहे समोर नवरा नाही तर बायकोला शोधाय काय नवराचं समोर नाही तर बायकोला विचारायचं कोण आहे का नवरा बायको दोघांनी विचारताय कोण आणि म्हणून मित्रांनो आज ही बाजू मांडतोय आधी मायेची पार्वतीची बाजू मांडतोय आणि आज आमचे विरोधी शाहीर जे भगवान शिवशंकरांची बाजू म्हणजे तुरेवरांची बाजू जे मांडणार आहेत ते माझे प्रतिस्पर्धी शाहीर कोकणातील नामवंत शाहीर या ठिकाणी सन्माननीय आदरणीय विकासजी नामोरे बुवा कारण देखील या ठिकाणी शाहीर मानाचा मुजरा करतो. शाहीर आज तुमचा सास तुम्ही चढवला तुमचा सास तुम्ही आज चढवलाय त्याचा श्री गणेश होतोय माझ्यापासून या आपल्या ध्रुवप्रियापासूनच त्यातली सुरुवात होते तर तुम्हाला देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून मित्रांनो आम्हा दोन्ही शाहिरांना आज मी सुरुवातीपासून शेवटपर्यंत मुलाचं सहकार्य शांततेचा आश्रय द्याल या ठिकाणी अशी आशा बाळगतो. तुमच्या कार्यक्रमाचा मित्रांनो पैसा आणि पैसा या ठिकाणी वसूल आम्ही दोन्ही शाहीर करू ही ग्वाही देतो आणि पुन्हा एकदा आज दिवस आहे शिवराज्याभिषेकाचा या महाराष्ट्राचं थोरलं धनी या महाराष्ट्राचा भाग्यावा अरे 33 कोटी देवांची मंदिरं सर्वकडे आहेत 33 कोटी देवांची मंदिरं तर सगळीकडे आहे पण माझ्या राजाचं एकही मंदिर नसताना झालं तुमच्या माझ्या हृदयात आपली जागा निर्माण केली त्या महाराष्ट्राचा आराधना छत्रपती शिवरायांच्या चरणावरती नतमस्तक होऊन नटेश्वराच्या चरणावरती नतमस्तक होऊन रंगदेवतेला निवार अभिवादन करून गणरायाच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावची माऊली आणि झोलाई पोलिसच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गुरुवर्या आदरणीय दौलतजी निकम विजयजी निकम राकेशजी जाधव यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन प्रगतीची सुरुवात करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र.
शिवराज्याभिषेकाचा या महाराष्ट्राचा सणेवर या महाराष्ट्राचा आराधनेवर आज खऱ्या अर्थानं शिवराज्याभिषेक झाला. या महाराष्ट्राचा गौरवधरी राजघाटीवरती विराजमान झाले. दिवस होता 6 जून 1674 सालचा आणि आज जे निमित्त आहे मित्रांनो, निमित्त आहे आज माझ्या दुर्वाप्रिय गजाननाच्या या ठिकाणी कार्यक्रमाचं, पण दिवस आहे शिवराज्याभिषेकाचा, माझ्या शिवरायांचा, तुमच्या माझ्या महाराजांचा. आणि म्हणून मी स्तवन माझ्या शिवरायांच्या चरणावरती समर्पित करतोय. म्हणायचं आहे काय लक्षात ठेवा. आई भवानी नवस गेला असा पुत्र दे माझ्या पोटी या महाराष्ट्राच्या रक्षणा या भवानी मातेच्या कृपाशीर्वादा माय भवानीच्या कृपाशीर्वादाने सारा चमत्कार झाला. या महाराष्ट्राचा आढावा माझा शिवराया वाघाच्या शिवनेरीवरती जन्मासला. आणि आजच्या दिवशी माझं राज बसलं होतं राजघाटीवरती विराजमान झाले छत्रपती शिवाजी महाराज. आणि म्हणून आई भवानीला जिजामातेने नवस होण्यासाठीच केला. आई आपल्या या महाराष्ट्रामध्ये पवित्र अशा साधू संतांच्या पवित्र भूमीमध्ये माय माऊल्यांच्या अमृतची नखरे निशीवर टाकली जात आहे. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये असा एखादा कोणून हिरा जन्माला घाल, या उदरामध्ये जे बाळ वाटतंय या माझ्या पोटी असाही बाळ जन्माला घालतोय माझ्या महाराष्ट्राचा उद्धार करेल. आणि म्हणून मित्रांनो 19 फेब्रुवारी 1630 साली ती जिवंत पहाट उगवली, राजे शिवछत्रपती शिवनेरीवरती जन्माला आले. आणि म्हणून मित्रांनो स्तवन माझ्या राजाच्या चंद्रावरती समर्पित करतोय. म्हणायचं आहे काय लक्षात. या महाराष्ट्राचा मारी या महाराष्ट्राचा मारी रयतेचा होता राजा हिंदवी या हिंदवी स्वराज्यासाठी लढना शिवराय माझा. महाराष्ट्राचा वारी या महाराष्ट्राचा वारी रयतेचा होता राजा
स्वराज्यासाठी लढला शिवराया माझा. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हो छत्रपती गजानन कामदेवी बजरंग कैलासवासी पिताजी शिवराम धोंडू अखंड सदाराम घराण्याचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा. सर्वांनी प्रसाद परशुराम घाणेकर माऊली निवेदी गणपती बोळे दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचा बहारदार पारितोषिक देण्यात आले. त्याचप्रमाणे श्री दुर्वाप्रिय गजानन मंदिर उपाध्यक्ष राजू देसाई माऊली साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचा बहारदार असं पारितोषिक देण्यात आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रथमेश सावंत रतेश भाई या माझ्या भावांच्या माध्यमातून 200 रुपयाचा बहारदार असं या ठिकाणी पारितोषिक देण्यात आहे. शाहिरी माळाचा मोजणारा कोणताही मित्रांनो या ठिकाणी आजच्या कार्यक्रमासाठी राजेश वासा मित्र परिवार चाहता वर्ग देखील बऱ्याचशा प्रमाणात या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्याच्यामध्ये मित्रांनो बाकाशी घाई गणपती देखील नाव राहून गेलं. आपल्याच कोकणातील एक उत्कृष्ट ढोलकीपटू आमचा अपूर्व झाडेकर असेल, त्याचप्रमाणे माझा भाऊ अक्षय डबळे असेल, आमचे पुण्यातून खास या ठिकाणी आलेले आहेत. अशा आमची सर्व मंडळी या ठिकाणी अशा गर्दीमध्ये लांबून लांबून मित्रांनो, कारण कार्यक्रम आहे पहिला आज मुंबई रंगमंचावरचा. भले कार्यक्रमात हॉलचा बसू दे, पण माझ्या दुर्वाप्रिय या माझ्या माऊली परमिशनसाठी एवढ्यासाठी त्यांचे आभार माने मित्रांनो की तुम्ही 100-200 रुपयाचा विचार नाही केला तर माझा आलेला रसिक राजा खुश कसा होईल याचा विचार तुम्ही केला आणि म्हणून तुमच्या ठिकाणी आभार मानतो. तर मित्रांनो विषय आहे स्तवन या ठिकाणी झालेला आहे, विषय आहे गणाचा, बरोबर आहे ना. आणि आजपासून मित्रांनो नारळ फुटलेला आहे दोन्ही शाहिरांचा, कारण इथून पुढे मित्रांनो मुंबई रंगमंचावरती शाहिरांचे पण बरेचसे कार्यक्रम आहेत आणि त्यांच्यासोबत आमचे पण थोडेफार पण कार्यक्रम आहेत. म्हणून विषय कसा आहे या ठिकाणी आमची संदीप मोरे पंच मंडळी देखील अरे आज सगळा नवरा आमचं डोंगर सगळ्या या ठिकाणी आलेले आहेत. म्हणून म्हणायचं आहे की बदलत्या वातावरणानुसार बघा, बदलत्या वातावरणानुसार माणसाला होणारी सर्दी आहे, बरोबर आहे ना. जो आरती घेतो त्याला कधी सर्दी होत नाही, पण जो बिना आरतीवाला आहे त्याला मात्र सर्दी नक्की होते. म्हणून म्हटलं बदलत्या वातावरणानुसार माणसाला होणारी सर्दी आहे. आजच्या कार्यक्रमाचा माझा प्रत्येक रसिक मायबाप हा गर्दी आहे आणि म्हणून दुर्वाप्रिय गणरायाच्या कार्यक्रमाला ही जमलेली एवढी गर्दी आहे, जमलेली एवढी गर्दी आहे. म्हणून हो पतिदेव आहे ना, आज मी त्यांच्या आधी माया आहे, ते माझा भगवान शिवशंकर आहे. आता बघा ना की तिसरा डोळा टोटला उघडता येतो आल्यावर आहे ना. तर असं म्हणतात की भगवान शिवशंकर जेव्हा तिसरा डोळा उघडतात तेव्हा मी थोडं तांडव करतो. ह्यांनी जरी तांडव वाच किती केली तरी त्यांचा 5 पांडव माझ्याकडे आहे. कुणी काय काळजी करायची
नाही मित्र. आणि म्हणून विषय या ठिकाणी स्तमन झालेला आहे. गणाचा विषय आपल्या समोर ठेवतोय. म्हणायचं आहे काय या ठिकाणी भिवाजी धोंडीबा भिवाजी धोंडीबा उठवणे साहेबांच्या माध्यमातून 101 रुपयाचा बहादर पारितोषिक आलेलं आहे. त्याप्रमाणे बाजीराव जाधव साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचा बहादर पारितोषिक. आणि म्हणून मित्रांनो विषय असा आहे की म्हणजे मी शाहीर म्हणतात की बुवा भांडवल करतात. बुवा भांडवल कशाला, पैसा तुमचं, खर्च तुमचा, माझा भांडवल हवाय कशाला. पण मित्रांनो विषय कसा आहे, विचार हा किती आहे अगणित काही नाही बरं, देणार आहे का पुन्हा तो लंबोदर. 2024 गणाचा साक्षीदार आहे शाहीर राजेश बुवा निकम. नाव गणाचं बोलायचं, गणाला कौतुक मानायचं. 2025 पहिला साक्षीदार आहे शाहीर राजेश निकम. शाहिरांचे 2 गाणं फेमस झालेला माणूस आहे विकास शेठ कांबोरे. 2 गाण्यांवर आणि उत्कृष्ट लेखणी आहे शाहीर, सुंदर लेखणी आहे. या 2 गाण्यांच्या शिवावर आज तुम्ही नावारूपात आला का. वर्ष गुजरलंय 2026. आज पण त्यांनी काहीतरी काकडाचा फैरोटा लावून आणला नसेल पण शाहीर नाही. विषय कसा, गावाला मित्रांनो पेरणीची कामं चालू बरोबर ना. गावाला काय आहे, नागराचा भाग उठला की लोक फैरोटा लावतात. त्या गावची पद्धत आहे आपल्या, पेरणीची कामं चालू आहे सगळीकडे. फाल तुटला की लावतात घर, फाल तुटला का फलेडू, फाल तुटला का फलेडू. तसं आज या वर्षी सुद्धा कार्यक्रम आहे त्यांच्यासाठी माझा पहिला 100% 2026. कारण त्यांना माहिती आहे राजेश बुवा आपल्यासाठी चांगल्या पायाचाच माणूस आहे. आणि राजेश बुवा सोबत गायलेलेच गणभुवांचे सुपर डुपर हिट झालेले आहेत. म्हणून 2026 ला पण त्यांनी काहीतरी आज माझ्या बाजूने माझ्या सोबत काहीतरी चांगलाच म्हणून असेल. म्हणून विषय आहे माझ्या गणाचा. शाहीर नाही सांगाय बुवा गण आपल्या समोर ठेवतोय. बक्षीस आलेलं आहे परशुराम घाणेकर ढोलकीवाल्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि माझा भाऊ मनीष होतेकर भावाच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. विषय आहे गणाचा. आणि म्हणून विषय जून महिना मित्रांनो चालू झालेला आहे. आजची तारीख आहे 6 जून. पण ह्याच्यावर नक्की कोपऱ्यात येते कोण, ह्याच्यावर कोपऱ्यात येते कोण पता लागत नाही मित्रांनो. अक्षरशः माणसाच्या अंगाची घडी नाही होते तरी पण हा काय पडायला मागत नाही. पण विषय काय मित्रांनो, कर्म तुम्हाला कुणाचे चुकलेले नाही. देवाने पण अंदाज लावलाय. अरे माणूस आजकालचा देवाला पण घाबरत नाही व देवाला पण हाता नाका न आणलाय माणसानं पण. देवाला सुद्धा हात टेकायला लावला नाही माणसानं. पावसाला पण ठरवलंय अंगाची सारा तुला किती जाऊ दे, घामोळ्या तुला किती घेऊ देता, पण जेव्हा मला पडायचं तेव्हाच मी पडणार. कारण मित्रांनो ही त्याची सत्ता आहे ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही तो पावसाचा थेंब काय पाडेल मित्रांनो. आणि म्हणून विषय आहे गणाचा आपल्या समोर ठेवतोय. घडायचं आहे काय लक्ष असावं. युगाची व्यथा गणा तू जाणून घेशील का. माझ्या भक्तजनांच्या रक्षणाला तू सगळा धावून येशील का. पाठीराखा दिलदोड्यांचा श्रीगणा तू होशील का. संकट काळी भक्तजनांना तू गणेशा आधार देशील का. या बैठकाचा मला 33 कोटी देवांचा अधिपती ज्या विघ्नहर्त्याला मान मिळाला पहिला पूजेचा. 33 कोटी देवांच्या सबंध देवांमध्ये मान मिळाला माझ्या विघ्नहर्त्याला. आणि म्हणून आज माझ्या या पवई सुंदर गगनचा पवई म्हणजे पवईचा माझा जो दुवाप्रिय माझी जी गजानन आहे त्याच्या कृपाशीर्वादाने आज माझे संबंध लेखन ही सुखाचे दिवस जातात, सुखाचे तास काढतात. पण विघ्नहर्त्या सप्टेंबर महिन्यामध्ये भाद्रपद महिन्यामध्ये तू निश्चित घेणारच आहे. अरे पण आज ह्या भूतलावरती या कलियुगामध्ये तातडीची अवस्था आहे, जी व्यथा आहे
छोटी मुलं ओळखत नाही. आज एवढे घरांना वाढले, एवढं पाप या भूतलावरती होतंय की 4-5 वर्षाच्या चिमुरड्यांवरती अत्याचार आणि बलात्कार होतात मित्रांनो. माय मंगळानो म्हणून सांगतोय आज बाजू म्हणते तुमची, बाजू म्हणतो आदिमायेची. गणाचा विषय आणलाय शाहीर, गणाच्या प्रत्येक शब्दाकडे लक्ष असावं म्हणून म्हणतो. वाढले हे पाप जगी, सांगू मी पुन्हा. देवा तूच अंतर्यामी आहेस. अरे तुझ्या सत्तेशिवाय या झाडाचं पान हलत नाही. या भूतलावरती चाललेली व्यथा गणेशा तू जाणू शकतोस. तू अंतर्यामी आहेस, सुख करता तू आहेस, दुःख करता तू आहेस, साऱ्या विघ्नांचा नाश करणारा तू बाप्पा आहेस म्हणून म्हणतोय. वाढले हे पाप जगिया, सांगू मी पुन्हा. कारण्याय भक्त जनाना, तुम्ही हो गणा. अहो कारण्याय भक्त जनाना, तुम्ही हो गणा. वाढले हे पाप जगिया, सांगू मी पुन्हा. Yeah.
नांदगाव तालुका माझे अध्यक्ष आदरणीय मला पोलीस वार्ड असणारे सन्माननीय चंद्रकांत धोंडू जड्यार माऊली अशा कार्यक्रमासाठी वेळातले या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं बहादर पारितोषिक दिलेलं आहे. त्याचप्रमाणे रविराज गुटेकर गाव साखर तालुका खेड जिल्हा रत्नागिरी या माझ्या भावाच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. त्याचप्रमाणे कुमार अनिमित विनायक राऊत गाव माथे गुजर तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी या माझ्या बंधूंच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे सन्माननीय प्रसाद परशुराम घाणेकर निवेटी गणपती बोळ साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयाचं बहादर पारितोषिक दिलं आहे. त्याचप्रमाणे स्वर्गीय ओम शीतप यांच्याकडून स्वर्गीय ओम शीतप यांच्या स्मरणार्थ सुशांत शीतल यांच्याकडून 500 रुपयाचं बहादर असं पारितोषिक दिलं आहे. शाहिरी मानाचा मुजरा करतो. नक्की मित्रांनो बारीक धबधबणार आणि सारपाट हा घाबरण्यात येत आहेत काढतो मित्र थांबा जरा. शाहीर संदीपजी मोरे बोळ यांचे शिष्य माझे बंधू अतुल दादा कदम, सुनील दादा कदम, सूरज दादा खताते, राहुल दादा कदम संपूर्ण कार्यक्रमासाठी माझ्या भावांच्या माध्यमातून 500 रुपयाचा बहादर असं या ठिकाणी पारितोषिक दिलेलं आहे. तर मित्रांनो विषय आता गण आणि स्तवन या ठिकाणी झालेला आहे मित्रांनो. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? आमचे बंधू सचिन दादा तावडे देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत. मी शहरी नेमके होतो दादा, जरी तुमची आमची भेट नसली तरी पण एकदा माणूस माझ्या नजरेत बसला की त्याला मात्र मी चांगला ओळखतो. आणि म्हणून स्तवन झालेला आहे, गण झालेला आहे. आता घरी माझ्या गवळणी बसून आहे ना? बरोबर ना? पण विषय मित्रांनो काय आहे? विषय काय आहे? भावकी धोती करणार घरचा देव करून देव करतात. जाणकार मंडळी या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांना कळतं गोवा नक्की काय बोलतोय तो. विषय कसा आहे बघा. हा काय हेलिकॉप्टरचा काढून नाही ना आणला? हेलिकॉप्टरचा जाय ना दिसतोय ना तेवढा. 2 गोवा आणि 8 गुणे 16 पोरं मंडळी बसली त्याच्यावर. वाजवताना बाजूला 16 8 गुणे 16 आणि 2 गोवा 18 जण आणि एवढ्या पाट्यांवर नक्की बसते. मग आम्हाला उतरा खेळात आणि ह्यांना उतरावा माझ्या त्याच्यावर बसून. पण विषय कसा बघा मित्रांनो. नवरा बायकोचं भांडण बरोबर आहे का? नवरा बायकोचं भांडण काय त्याला भेटत नव्हता. काय घरच्या देवाची वेळ होती का गावच्या देवाची वेळ होती पत्ताच नव्हता मुलाला. पण भांडण भेटला. भांडण भेटला. तसे विषय काय मित्रांनो. नवरा बायकोचं भांडण किती होऊ द्या. नवरा बायकोचं भांडण किती होऊ द्या. भांडणात तर मित्रांनो प्रेम वाढतात. ज्यांचे झाले त्यांना अनुभव चांगला आहे. बरोबर ना? नवरा बायकोचं भांडण किती जरी झालं तरी त्या भांडणात मित्रांनो माझे बंधू कटवेशाचा गाडीवर घालत झालेला माणूस लगेच बरोबर आहे. भांडणात प्रेम ज्यांची झाली नाही त्यांनी अनुभव घ्या ज्यांच्याकडे झाले त्याचा. तर भांडणात प्रेम मित्रांनो वाढतं. तसं आज भांडण आहे. आज भांडण आहे या राधेचं आणि या काळाचं भांडण आहे प्रेमाचं. बरोबर आहे ना? भांडण कसं प्रेमाचं. तर गोवा म्हणतात हे कमरेच्या खाली बोलतात. हे म्हणतात गोवा म्हणतात कमरेच्या खाली बोलतात. आता ह्यांना कमरेच्या खाली बोलून तो उभे व्हायचा. तुमचा पण तास आणि आमचा पण काय आहे फायदा? का पलटे दादा हे म्हणतात कमरेच्या खाली उभे व्हाय का ह्यांना बोलू. विषय कसा मित्र आहे का? पण आजचा कार्यक्रम आहे गोड, जागा आहे पवित्र. माझ्या माई पाहुण्या आज निश्चित या ठिकाणी बऱ्याचशा संख्येने उपस्थित आहेत. प्रेमाचं भांडण. शाहीर ए काना हे माझ्या सावळ्या हे माझ्या कृष्णा. अरे राधा तुझी तुला काय सांगते कानाचा चोथा उभ्या ठेवू नका. म्हणून विषय आहे प्रेमाचा मित्र. गोड विषय आज जे अजरामर प्रेम झालं राधेचं आणि तिच्या कानाचं गोकुळातलं प्रेम. आज पट्टा लागलाय का प्रेमाला या कलियुगामध्ये. बरोबर मित्रांनो? पट्टा लागलाय प्रेम बरोबर तुझं आता मन भरलं ग तुझं. अगं गटारी करून तूच म्हणते गटार मला. पाखरू गेला उडून पाखरा आझाद गेला. हा माझा पाखरू लय भारी आहे. हा माझा रातकिडा आहे. रातकिडा हा पाखरू ना. हा रातकिडा हा कोण आहे? हा माझा पाखरू ना. हा माझा रातकिडा. कारण हा पाखरू उजेडात दिसायचा नाही. हा रातकिडा कालोखात दिसला. असा माझा रातकिडा. प्रेमाने बोलते प्रेमाने. प्रेमातच तुम्हाला घेतो बुवा आज. आणि तुम्हाला थोडासा
देतो वाटून खा. जमला तर बदल विषय आहे. गवत मित्रांनो आपल्या समोर ठेवतो म्हणायचं आहे काय लक्ष असावं. की तुझ्या वाचोनी काना या राधेला कधी गमनाचं नाही. काना हे माझ्या सावळ्या अरे 14 वर्षाला माझ्यापेक्षा लहान होतास. मी लग्न केलं ना आलेल्याशी पण लग्न करून जेव्हा सासरी मी आलेल्याच्या घरी गेले ना काना अरे माझा एक दिवस माझी एक रात्र अशी गेली नाही की माझ्या स्वप्नात मला समोर मला कधी तू दिसला नाहीस. एवढं मी या स्वतःच्या हृदयामध्ये अरे माझ्या अनेला कमी पण तुला मात्र स्थान दिलं म्हणून म्हणायचं की तुझ्या वाचोनी काना या राधेला कधी गमनाच नाही. या संसारात मन माझं काढा कधी रमलंच नाही. अरे या प्रीतीचं उठलेलं वादळ या प्रीतीचं उठलेलं वादळ या मनात कधी शमनाच नाही. आणि तुझ्या माझ्या सारखं प्रेम काना आणि आज उद्या आणि या कलियुगी कधी कुणाच घडलंच नाही. एवढं प्रेम केलं होतं राधेने त्या कानावरती आणि कानानं केलं त्या राधेवरती. दोघींनी झाले एकमेकांपासून वेगळे. त्याने निवडलं रुक्मिणीला तिने निवडलं आलेयाला. पण आज मित्रांनो जळी स्थळी काष्टी पाषाणी नाव फक्त आजरावर राहिलं ते माझ्या राधेचं आणि काळाचं. म्हणून म्हणतोय हो ये बंधन तो प्यार का बंधन है जन्मों का ये संगम है. म्हणून बोला आज जागा आहे पवित्र. तारीख आहे 6-8 दिवसाला परत तुमच्या माझी झोपी 16 तारीख 14 तारखेला. म्हणून बोला आज तुम्हाला प्रेमानं सगळं देते बोला. आणि शाहीर आज तुमच्याशी ही बायको ही राधा प्रेमानच होते. पण जर बुवा जर है ना लाल लाल कलरची साडी साडीचा कलर लाल आणि माझ्या सोबत तिचा आल्या माझ्या सोबत आल्या घाला लेंगा पांढरा आणि वरती कुर्ता असेल लाल तर त्या खाली लेंग्याचा पांढरा कलर शाहीर आपोआप पिवळा होईल. एवढी मात्र काळजी घ्या. म्हणून देवाचा विषय आपल्याला पडलं तर म्हणायचं आहे का विषय का माय पाहुणे आजच्या कार्यक्रमासाठी माझा तरुण वर्ग जास्त आहे. मित्रांनो या गर्दीमध्ये मी कोणाला डिवचून बोलत निश्चितच नाही. पण प्रेम तुम्ही आम्ही सर्वांनी केले बरोबर ना. प्रेम असतं तुमचं आणि आमचं सेम असतं. म्हणून प्रेम सर्वांनी केलं. पण मित्रांनो आवर्जून एवढंच सांगेल ज्याच्यावरती प्रेम केलं असाल जिच्यावरती प्रेम केलं असाल तिला मात्र कधी कसं होणार काय म्हणतो. कारण माणसानं जर देव करून घातला तर भक्ताकडे जाऊन एका कोंबड्यामध्ये नारासाला काम होतो. पण माणसाची आस एका माणसावरती बसती 100 ने 500 घरात खाली आणून अंधारात ढोकायला लावा माणूस माणसात राहत नाही. म्हणून विषय आहे राधेचा. राधा या कानाला प्रेमाला काय सांगते म्हणून म्हणते अरे नैनात माझ्या तू भरला तुझ्या विना वेळा सरला काना सोबतीला नसताना तरी अंतरात मी वरला कथा अमर्या प्रेमाची वेडी राधा मी
14 वर्षांना तुम्ही माझ्यापेक्षा लहान होता पण तुझ्यासाठी मी वेडी दिवाणी झाले होते तरीही मला तू फसवलंस म्हणून म्हणायचं 1 2 3 4 नयनात वास तू भरला तुझ्या बिना वेळ सरला नयनात वास तू भरला
या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे. आई दिशा कुर्तेनं वॉइसवर गाणं झालं पाहिजे शाहीर राजेश दादा निकम यांच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे. आई तुषा किरपेनं या ठिकाणी सन्मान माझे बंधू विकास दादा कोल्हापे दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचा 10,000 पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे आमची भगिनी सोनाली गायकवाड ताईंच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे कुमार प्रथम श्रीकांत रहाटे गाव आसरोड तालुका दापोली दादांच्या माध्यमातून 100 रुपयाच्या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. शाहीर मानाचा मोजरा करतो. तर मित्रांनो, कलितुला समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना लेखी विषय देत असतो. मी लेखी स्वरूपात माझा विषय शाहिरांपर्यंत पोहोचवलेला आहे. मित्रांनो, समाजाच्या कानावरती विषय असावा म्हणून विषयाचे विश्लेषण करतो. विषय असा आहे मित्रांनो, विषय असा आहे की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं, त्या सद्गुरूचं नाव काय? शाहीर माझ्या विषयाला खाली तुम्हाला बाजू दिली आहे की नारद मुनी सोडून मला तुमचं उत्तर या ठिकाणी अपेक्षित आहे. विषय शाहीर असा आहे, युट्यूबच्या माध्यमातून ही लोककला अगदी प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचली. काही शहाणे असे पण आहेत, बघा मी कडून काय म्हणतोय तुमच्या या माध्यमातून सांगतोय. एक ती पद्धत आहे कलगी तुल्याची की जोपर्यंत एखाद्या शाहिराचा विषय फुटत नाही, जोपर्यंत एखाद्या शाहिराच्या विषयाचं उत्तर फुटत नाही, तोपर्यंत विषय बदलायचा नाही. शाहिराचा विषय कुठचा आहे तेव्हा आकडेने कोणती आहे का बघा, विषय तोच आहे. गेल्या वर्षी शाहिराने विषय बदलला होता, आकडेने कोणती म्हणजे अजून त्यांच्या नाटकाला कुठं धारडो लागलेला नाही म्हणून आकडी कोणती आहे. पण विषय शाहीर मी तुम्हाला म्हणून सांगतोय, आज तुम्ही नामवंत शाहीर आहात. संबंध कोकणामध्ये तुमचा गाजावाजा आहे, शुभेच्छा आहे तुमच्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा. पण शाहीर प्रश्न उत्तराचा जो भाग आहे, जर समोरच्या शाहिराचे विषय उत्तर दिलं तर त्याला कमीपणाची किंवा गरजच नाही. समोरच्या शाहिराने देखील तेवढ्या मोठेपणाने ते उत्तर मान्य केलं पाहिजे, म्हणून शाहीर हा प्रश्न उत्तराचा भाग आहे. पण जर बाजू मारून नेमून जर तुम्ही वेळ काढत असाल तर त्याला काय अर्थ राहणार नाही शाहीर. म्हणून माझा विषय जो तुमच्यावरती मी दिलाय त्या विषयाच्या माझ्या ग्रंथाचा पुरावा आणू नका, माझ्या विषयाचा ग्रंथ आणू नका, पण माझ्या विषयाच्या अगदी थोडाफार जरी जवळ पोहोचला शाहीर तरी आज माझ्या या पवई नगरीमध्ये तुमचा या समाजाचा साक्षीने शाहीर सत्कार करेल. पण खोटा बोलायचा नाही. आणि म्हणून बक्षीस आलेलं आहे सन्माननीय मंदार राजेंद्र देसाई या माझ्या दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचं महाराज पारितोषिक आलेलं आहे. म्हणून विषय आहे प्रश्न उत्तराचा. प्रश्न पण आपल्यासमोर ठेवतोय, म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. तुमचा माझा सामना आज इथे रंगणार आहे, की तुमचा माझा सामना आज या पवई नगरीमध्ये रंगणार आहे. तुमच्या प्रत्येक गाण्याला रामोरे बुवा हा राजेश बुवा उत्तर देणार आहे. तुमची खरी हुशारी ओ रामोरे बुवा, तुमची खरी हुशारी आज मी इथे पाहणार आहे. आणि जमलंच तर या रसिकांच्या साक्षीनं आज हा राजेश बुवा या रंगमंचावरून बाजी मारून जाणार आहे. म्हणून शाहिरा सोडलेला प्रश्न माझा फोन अरे वादाना तोड, वादाना तोड. विषय काय माहितीये, काढतूस आलाय भारी भारी आहे, काढतूस आहे ना लय भारी आहे. विषय काय आज म्हणजे शाहीर म्हणतात म्हणतात शक्तीवाला सुरुवात करतात. काय म्हणतात हे शक्तीवाला म्हणतात सुरुवात करतात म्हणून आम्हाला तुम्ही मला बोलायला लागतो. पण म्हणतात आज आपण आपला ट्रॅक बदलायचा नाही. पण जर बुवा ट्रॅक हलवला तर तुमच्या गाडीला 14-28 तासाचा मेगा ब्लॉक लागेल याची फक्त तुम्ही नोंद घ्या. म्हणून म्हणतोय शाहिरा सोडलेला प्रश्न माझा फोन हात गुरु चरणी जोड
हे हात गुरु चरणी जोड नाहीतर मोडीन तुझी गोड हात गुरु चरणी जोड नाहीतर मोडीन तुझी गोड हात गुरु चरणी जोड नाहीतर मोडीन तुझी गोड शाहिरा सोडलेला प्रश्न माझा मोड शाहिरा सोडलेला प्रश्न माझा मोड हात गुरु चरणी जोड ज्ञानी पंडित होऊन मोठे आढा गायनाला अभ्यघाना विषयाला सांगतो तुम्हाला द्यावी थोडीच भाषा तुम्ही तोड द्यावी थोडीच भाषा तुम्ही तोड गुरु चरणी जोड नाहीतर मोडी तुझी गोड हात गुरु चरणी जोड नाहीतर मोडी तुझी गोड सांगा कोणत्या सद्गुरूच्या मनामध्ये आलं राहू सूर्य नारायणाशी कुणी लग्न केलं गीता विषयाचे गातो राजेश गोड हो गीता विषयाचे गातो राजेश गोड आता गुरु चरणी गोड नाहीतर मोडी तुझी गोड आता गुरु चरणी गोड नाहीतर मोडी तुझी गोड शाहिरा सोडलेला प्रश्न माझा मोड शाहिरा सोडलेला प्रश्न माझा मोड आता गुरु चरणी गोड नाहीतर तुझी गोड आणि म्हणून त्या ठिकाणी भरभर शांती आहे मगाशी जे गाणं गायलं होतं जे टायटल सॉन्ग होतं जे मित्रांनो 2000 मध्ये जो अजबरीमध्ये कार्यक्रम झाला होता त्या ठिकाणी जे अशा कोणी मानवासाठी जे गाणं गायलं होतं आई तुझ्या कुलपी किल्पेनं या गाण्यासाठी वंसपूर आलेलं आहे आणि म्हणून परवा शैलीला आहे एका मोकळ्यामध्ये ठेवलं त्याप्रमाणे स्मित प्रसाद घाणेकर विवेटी गणपतीपुळे दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचा बहारदार मार्गदर्शन दिला आहे तत्पूर्वी या ठिकाणी फरमाईश येतं कोणाला पोस्टर समित पीक दर्याचं रेती पीक आणि मावर होते दर्यानं दिनानं मला कवड पीक दर्याचं रेती पीक आणि
देवाची कृपा आम्हावर माझ्या खोल्याला पुसतोय समिंदर आणि म्हणून माऊली प्रतिष्ठानाचा या माझ्या माऊली प्रतिष्ठानाचा आहे नियोजन भारी माऊली प्रतिष्ठानाचा आहे नियोजन भारी ध्रुवप्रिय गणेशाची हो ध्रुवप्रिय गणेशाची ही कृपा आहे सारी ध्रुवप्रिय गणेशाची ही कृपा आहे सारी सन्मान्य माझा भाऊ सोहम घडशी राजेश निकमकार देवरुख निवेर माझ्या भावाच्या माध्यमातून 200 रुपयाचा 5000 या ठिकाणी पारितोषिक मिळालेला आहे आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी अशा पद्धतीनं मला माझ्या पहिल्या पिढीसाठी मुलाचं सहकार्य दिलं शांततेचा आश्रय दिला निश्चित शाहीराला देखील त्यांच्या पहिल्या पिढीसाठी या ठिकाणी मुलाचं सहकार्य द्या शांततेचा आश्रय द्या अशा आशा बाळगतो शाहीरांना सुद्धा त्यांच्या पहिल्या पिढीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि मित्रांनो या ठिकाणी मेघा पाताडे राजेश निकम सप्तसुरांचा बादशाह त्याचप्रमाणे कुमारी सिद्धी चंद्रशेखर जाधव गाव नाभेळ मागाई तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी साहेबांच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिक दिलेला आहे त्याचप्रमाणे कुमारी यज्ञेश विशाल जाधव गाव बनवशी तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी या माझ्या भावाच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिक दिलेला आहे त्याचप्रमाणे अंकिता विलास झगडे गाव कवरगाडी तालुका मंडणगड जिल्हा रत्नागिरी आमच्या ताईंच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिक दिलेला आहे शाहीर मानाचा मुजरा करतो त्याचप्रमाणे सर्वांच्या माध्यमातून गणपती मंदिराचे उपाध्यक्ष साहेबांच्या माध्यमातून ही छोटीशी या ठिकाणी भेट आलेली आहे 500 रुपयाचा 10,000 पारितोषिक दिलेला आहे आणि म्हणून मित्रांनो शाहीरांना देखील त्यांच्या पहिल्या पिढीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि शाहीर तुम्हाला कारण गेल्या वर्षी तुम्ही या ठिकाणी कार्यक्रम केलेला आहे हे तुमचं दुसरं वर्ष आहे निश्चित तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला जेवढी शाहीर ताकद लावता निश्चित तुम्ही कार्यक्रम करा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांची प्रथम दिवशी या ठिकाणी रजा देतो धन्यवाद